दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आजची ही मिस्सा दयामातेचे आभार मानण्यासाठी ख्रिस्तवासी रिप्सन व ऑल्टर डिक्रूस, सरिता सायमन गोन्साल्विस, मेरी जोसेफ डाबरे, मॅगदलेन व मनवेल सरेजो, स्टॅनी फाल्काव, मॅगदलेना मार्शल गोन्साल्विस या सर्वांच्या आत्म्यासाठी, तसेच कॅनलला चांगले आरोग्य मिळावे म्हणून माऊलीकडे विनंती. मुलीला
8 वर्षावर बाळाची देणगी मिळाल्याबद्दल दयामातेच्या आभारास्तव मोत माऊलीचे आभार मानण्यासाठी पिता पुत्र व पवित्र आत्मा याच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशूची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय भाविकांनो, पवित्र मरियेच्या जन्मदिन उत्सवाची तयारी करत असताना या नोवेनाच्या दिवसात आपण प्रभू शब्दावर मनन चिंतन करीत आहोत. देवाचा शब्द आपल्या जीवनात किती महत्त्वाचा. बायबलद्वारे प्रभू येशू आपल्या प्रत्येकाच्या अंतर्मनात प्रवेश करतो. दैनंदिन जीवनात बायबलचं वाचन आणि त्यासाठी योग्य अशी कृती. आणि आज नोवेनाच्या 4थ्या दिवशी देव शब्दासोबत आपली प्रार्थना यावर आपण अंतर्मुख होणार आहोत. हे धावपळीचं जीवन जगत असताना कुटुंबात, समाजात आपली कर्तव्य बजावत असताना आपल्याला प्रार्थनेचा विसर तर पडत नाही ना. आणि यदाकदाचित आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रार्थनेद्वारा जिथं कुठे आपण कमी पडलेलो आहोत त्याबद्दल प्रभूकडे दयेची, क्षमेची याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्यांनी व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, सर्व चांगल्या गोष्टीचा तू उगम आहेस. आमच्या अंतकरणात तुझ्याविषयी प्रेम निर्माण कर. आमची श्रद्धा वाढव. तुझी कृपादृष्टी आम्हावर सतत राहू दे. तू आम्हाला दिलेली वरदाने आम्हापाशी कायम ठेव. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाचे कळशिकरास पत्र यातून घेतलेलं वाचन. आम्ही तुम्हाविषयी ऐकल्या दिवसापासून तुम्हासाठी खंड पडून न देता प्रार्थना करून मागतो की सर्व आध्यात्मिक ज्ञान आणि बुद्धी
त्याच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे. तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची बुद्धी वृद्धी व्हावी. सर्व प्रकारचा धीर आणि सहनशीलता ही तुम्हाला आनंदासह प्राप्त व्हावी, म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे आणि त्याने तुम्हाला प्रकाशांतील पवित्र जनांच्या वचनानं भागीदार होण्याजोगे केले. त्या पित्याची तुम्ही उपकारस्तुती करावी. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठायी खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. परमेश्वराने आपले तारण जाहीर केले आहे. परमेश्वराने आपले तारण जाहीर केले आहे. परमेश्वराने आपण सिद्ध केलेले तारण जाहीर केलं आहे. राष्ट्रासमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले. इस्रायलच्या घराण्यावरील आपली दया आणि सत्यता ह्याचे स्मरण केलं आहे. प्रतिसाद. परमेश्वराने आपले तारण जाहीर केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण पाहिलं आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा. प्रतिसाद. परमेश्वराने आपले तारण जाहीर केले आहे. परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा. वीणेवर सुस्वर स्तोत्र गा. कर्ण आणि सिंग वाजून परमेश्वर राजासमोर जयघोष करा. प्रतिसाद. परमेश्वराने आपले तारण जाहीर केले आहे. जयघोष. हे येरुशलेम, प्रभूचे गुणगान गा. तो आपले संदेश पृथ्वीवर पाठवतो. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लोक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. लोकसमुदाय येशूजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचव्यापैकी एक शिमोनचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा आत लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनला म्हटले, खोल
पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर मासांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणाविले. मग तो आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूचे पाया पडून म्हणाला, प्रभो, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो आणि त्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच शिमोनचे भागीदार जब्दीचे मुलगे याकोब आणि योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनला म्हणाला, भिवू नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. येशू शिमोनाला म्हणाला, खोल पाण्यात हाकार. आपण जे कोणी आहोत आणि जसे कसे आहोत ते मुळीच आपलं कर्तृत्व किंवा आपलं शहाणपण नाही. तिथं माझ्यासाठी, आपल्यासाठी कोणीतरी प्रार्थना करीत आहे. कुणाचा तरी आशीर्वाद आपल्या डोक्यावर आहे. किंबहुना आपल्या आईवडिलांची, आजी आजोबाची ती पुण्याई असेल, हे विसरता कामा नये. एखाद्या धंद्यात यश आलं, मनासारखं एखादं काम झालं, परीक्षेत चांगले गुण मिळाले, त्यासाठी जरी माझे परिश्रम, माझी हुशारी आणि माझी आवड व जिद्द असली तरी ते हासिल करण्यासाठी, ते मिळविण्यासाठी किंवा ते आपल्या पायापाशी येण्यासाठी कोणीतरी माझ्यासाठी मागत आहे. ही भावना जेव्हा कधी आपण जपतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपण देव शब्दाशी एकरूप होत असतो. नोवेनाच्या आजच्या चौथ्या दिवशी देव शब्दासोबत प्रार्थना या विषयावर आपण मनन चिंतन करीत आहोत. पवित्र मरिया जी देवाच्या शब्दाला जागली आणि जपली, तिला तिच्या जीवनात जेव्हा कधी काही गोष्टी उलगडल्या नाहीत तेव्हा तिनं देवाकडे प्रार्थना केली. क्रूसाच्या पायथ्याशी उभी असताना आपल्या पुत्राच्या त्या क्लेशदायक वेदना पाहून एखाद्या आईच्या काळजाला काय वाटत असेल, अशा परिस्थितीत
ती स्तब्ध शांत राहून त्या क्रुसाखाली आपल्या पुत्रासाठी प्रार्थना करीत होती. प्रभू येशूच्या मृत्यूनंतर शिष्य जेव्हा एकाकी झाले, भयभीत झाले, दिशाहीन झाले, अशा येशूच्या त्या प्रिय शिष्यांना आधार देण्यासाठी, त्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांना सोबत देण्यासाठी तिनं आपला सर्व वेळ प्रार्थनेत घालविला. या देवाच्या शब्दावर पवित्र मरियेनं विश्वास ठेवला. तिनं देवाचे आभार मानले. सर्वसमर्थ परमेश्वराला माझ्यासाठी महत्कृत्य केली आहेत. माझा जीव प्रभूला थोर मानितो. आजच्या शुभ वर्तमानात आपण ऐकलं की देवराज्याची सुवार्ता घोषविण्यासाठी, देवराज्य उभारण्यासाठी, देवराज्याची महती सांगण्यासाठी प्रभू येशूनं वेळोवेळी पावलोपावली शिष्यांना आणि लोकांना वेगवेगळे दाखले सांगितले. आणि नेहमीच येशूच्या मागे लोकांचा गोतावळा होता. तो त्याच्या कार्यात व्यस्त होता. तरी देखील तिथं तो अडकून राहिला नाही. जेव्हा त्याला वाटलं की मी पित्यापासून आलेलो आहे आणि माझं नातं पित्याशी आहे आणि म्हणून त्या पित्याकडून सामर्थ्य, शक्ती, आशीर्वाद घेण्यासाठी तो एकटा एकांतात शांततेत गेला प्रार्थना करण्यासाठी. आपल्या जीवनावर आणि जगण्यावर आपण मनन चिंतन करूया की मी माझ्या जीवनात प्रार्थनेसाठी किती वेळ देते. माझ्या प्रार्थनेचं स्वरूप काय आणि माझी प्रार्थना कशी असते. गेल्या काही दिवसात किंबहुना मर्सेस पॅरिसमध्ये आल्यापासून मी पाहत आहे सकाळी 6 ते 7 या वेळेत आपल्या चर्च आवारात 7 ते 8 व्यक्ती नियमित प्रार्थनेसाठी येत असतात. दिवसभरात आणखीन दुसरे पण येत असतील. या ज्या सकाळी 6 ते 7 ह्या वेळेत ज्या व्यक्ती प्रार्थनेसाठी येतात, काही खाचेवर जातात, काही ग्रोटोजवळ उभे राहतात आणि काही चॅपलच्या बाजूला देवळाचं दर्शन घेण्यासाठी खिडकीतून नजर टाकतात. हे दृश्य पाहताना मनाला खूप भावतं. ज्या व्यक्ती प्रार्थना करतात त्या व्यक्ती खूप जवळच्या वाटतात. एके दिवशी मी पाहिलं की पत्नी ग्रोटोजवळ उभी आहे आणि तिचे मिस्टर चॅपलसमोर उभे आहेत. दोघांनी हात जोडलेले आहेत आणि चर्चच्या आवारात ह्या दोघांना पाहून मनात म्हटलं, हीच खरी प्रार्थना आहे. त्या पुरुषाची प्रार्थना आटोपल्यानंतर मी त्याच्या जवळ गेलो
आणि त्याला म्हणालो, तुम्ही इथे मागता, ती तिथे मागते, नक्की काय मागता? त्यावर ते गृहस्थ मला म्हणाले, मी तिच्यासाठी मागतो, ती बहुतेक माझ्यासाठी मागत असावी आणि आमच्या दोघांचं मागणं आणखीन काय वेगळं असणार. गेल्या रविवारी 29 ऑगस्ट नवीन सेवक नेते प्रेरक यांची सभा आणि सभेच्या 2 मिनिटे अगोदर एक व्यक्ती आली आणि म्हणाली, फादर, चर्च सणानिमित्त देणगी द्यायची आहे. मी कागद घेतला आणि तिची देणगी लिहिली. प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ आणि देणाऱ्याचं नाव. नंतर मी माझ्या पुढच्या कामाला लागलो. नंतर विचार केला की ही बाई कुठल्या गावातली असेल, आणि म्हणून दुपारी 1:30 वाजता अंदाज करून मी त्या बाईला फोन केला, त्या व्यक्तीला फोन केला. आणि ती बाई मला म्हणाली की ही जी देणगी आहे ती माझ्या पतीच्या स्मरणार्थ. आणि मग फोनवर तिची मी खबरबात घेतली आणि त्यामध्ये ती म्हणाली की माझी मुलं लहान होती, मी शेतीवाडी करून, दुसऱ्यांची शेती करून माझ्या मुलांना मोठं केलेलं आहे. आणि आज माझी मुलं, तिन्ही मुलांची लग्न झालेली आहेत, मला काहीच कमी पडू देत नाही. आणि त्यापुढे ती म्हणाली की ते माझ्यासाठी मागत आहेत. या सप्टेंबर महिन्यात 11 सप्टेंबरला त्यांना 25 वर्ष पूर्ण होतील. मनात विचार केला, 25 वर्षापासून ही बाई सांगत असावी की ते माझ्यासाठी मागत आहेत. आणि जोपर्यंत ही बाई, ही पत्नी आहे, तोपर्यंत ती त्याची, पतीची आठवण केल्याशिवाय राहणार नाही. हे ऐहिक जगातलं नातं, ज्या परमेश्वराबरोबर आपलं नातं आहे, त्या परमेश्वराकडे आपण का मागू नये? आणि जे काही मिळालेलं आहे त्याबद्दल आभार का मानू नयेत? आणि म्हणून कोणी कुठे कशी प्रार्थना करावी हे ज्याच्या त्याच्या अंतर्मनाला ठाऊक. जेव्हा आपण देवाच्या शब्दाचं वाचन करतो, दैनंदिन जीवनात प्रभू शब्द आपण स्वीकारणं आणि या प्रभू वचनाप्रमाणे जेव्हा जीवन जगतो, तीच आपली प्रार्थना असेल. आपल्या कामामध्ये जर आपण प्रामाणिक असू, आपल्या कामाशी आपण एकनिष्ठ असू आणि हाती घेतलेल्या कामामध्ये जर आपण आवड दाखवत असू, ती पण एक प्रार्थना. कधी कधी अलीकडच्या काळात लहान मुलाकडे पाहिलं आणि ज्या पद्धतीनं ते हात जोडतात,
किंवा कधी कधी घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला एखादं 5-6 वर्षाचं बाळ त्या आईला किंवा त्या आजीला सांगते रोजरी घे आणि तिला किंवा त्याला पनेरजवळ आल्ताराजवळ घेऊन जाते, ही त्या आजीची प्रार्थना की त्या बाळाची प्रार्थना? ते बाळ कदाचित नीट बोलत पण नसेल, त्याला काही समजत पण नसेल, परंतु वेळ झाली आहे, प्रार्थना झाली पाहिजे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ज्याला देवशब्दाची चव आहे तो किंवा ती प्रार्थना केल्याशिवाय, देवाची आठवण केल्याशिवाय झोपी जाणार नाही. आमेन. श्रद्धावंताच्या प्रार्थना. देवाची प्रजा म्हणून एकत्र जमलेले असताना आणि देवशब्दाने प्रकाशित झालेले असताना आपण आपल्या गरजा परमेश्वराच्या चरणापाशी आणूया. प्रतिसाद. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, धर्मगुरू प्रव्रतस्थ यांना आपल्या प्रार्थनामय जीवनाद्वारे लोकांसमोर नेहमी चांगला आदर्श निर्माण करावा म्हणून आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. सर्व राजकीय नेत्यांना देशाच्या व जनतेच्या हितासाठी कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने देवशब्दाचा चांगल्या प्रकारे प्रार्थनेसाठी वापर करावा व त्यांचे जीवन देवशब्दावर आधारलेले असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. मरियेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला नित्य नम्रतेचे जीवन जगण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. जे लोक आजारी आहेत अशांना प्रभूचे स्पर्श व्हावे व त्यांचे आजारपण सहन करण्यास त्यांना कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपले वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझा शब्द आमच्या पावलाकरिता सतत मार्गदर्शक ठरावा म्हणून या देवशब्दाचे प्रार्थनेत रूपांतर करण्यास आम्हाला प्रेरणा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
बंधू भगिनी माझे व तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हाला दे व आम्हामधील तुझे तारण कार्य पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थन सनातन परमेश्वर, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अढळ आशा भावनेनं आम्ही त्याच्या वैभवानं परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्रचा तू गम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा इच्छावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या पदुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झालं त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो पहिला आपल्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून पिया. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर व तारणदायक फळ अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही तुला विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने
ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. परमेश्वराला बाप ह्या नावानं हाक मारायला प्रभू येशूनं आम्हाला शिकवले, म्हणून आम्ही मोठ्या धैर्यानं म्हणतो, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या ख्रिस्ताच्या पुण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू आपला प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून तुमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तबेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एक दुसऱ्यास प्रेमानं शांतीबंधन करूया. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलत आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो
तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. हे प्रभू, जीवनाच्या भाकरीने तू आम्हाला नवं जीवन देतोस. या भाकरीने तुझ्यावरील आमची भक्ती वाढव आणि जनसेवेद्वारा तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ प्रभू परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपणा सर्वावर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या प्रेमात शांतीचं जीवन जगण्यासाठी तुम्हास पाठवू देत आहे. देवाला धन्यवाद. पवित्र मरीच्या जन्मदिन नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वर आमच्या स्वर्गीय बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याला धन्य कुमारी मरीनं जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरीचा जन्मदिन उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा. आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. थोडा वेळ शांत राहून आपला हेतू, आपली विनंती पवित्र मरीकडे आणूया. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दैवमाता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन व्हावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्य कुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेनं तुझ्या लेकरांची हृदय भरून काढ. आमेन. हे मोथ माऊले, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर. हे वेलंकनी माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर.
करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.